सगळ्यात आधी तर हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे ना, तो आपल्या YouTube चॅनलवरती लाँग व्हिडिओ म्हणून आलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आज मी साबुदाणा आणि दुधी भोपळ्याची खीर बनवते. खूप टेस्टी खीर लागते. ज्यांना साबुदाण्याची खिचडी आवडत नाही ना, त्यांनी अशी खीर नक्की बनवून पहा. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी दुधी भोपळ्याचा हलवा बनवलेला आहे. त्यातीलच हा दुधी भोपळा किसलेला ठेवलेला होता. 2 चमचे तुपावरती तो परतून घेतला आणि यामध्ये चारोळे सुद्धा घालून घेतले. छान परतून झाल्यानंतर यामध्ये थंड असं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून घेतलं. भिजवलेले साबुदाणे 4 तास आधी भिजवलेले साबुदाणे घातले. साधारण अर्धी वाटीभरच घातले. आवडीप्रमाणे केसर सुद्धा घातली आणि ही खीर छान अशी शिजवून घेतलेली आहे. खिरीची रेसिपी जी आहे ना, ती एकदम साधी सोपी आहे. परंतु बनल्यानंतर एवढी टेस्टी लागते ना, की तुम्ही अशीच खीर बनवून नेहमी उपवासाला खाणार आहात. तर यामध्ये साखर घातलेली आहे. तुम्हाला कमी गोड, जास्त गोड आवडते त्याप्रमाणे घालू शकता. वेलची पूड घातलेली आहे आणि छान 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे आणि शिजली, थोडी थंड झाली किंवा फ्रिजमध्ये ठेवून खाल्लीत तर आणखीन छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि लाँग व्हिडिओ नक्की बघा आणि तिथे कमेंट सुद्धा मला करून सांगा. ही बघा खीर किती मस्त बनलेली आहे थंड झाल्यानंतर. आणखीन थंड झाल्यानंतर आणखीन